अदिती वहिनी, काय ग, काय झालं? सिद्धू दादाला साप चावलाय. काय? अदितीला साप चावला? हो, चल पटकन. सेठ, अदिती, सेठ, सेठ, अदिती, कुठे चावला? तुला कसं माहित नाही? काय झालंय का तुला? बाळा काका, बाळा काका. अरे मला काय नाही झालं, तुला काय होतंय? मला कुठे काय झालंय? सिद्धू, अरे उतरव तिला खाली. जेजुरीच्या पायऱ्या चढायला अजून वेळ आहे. अरे पण काय झालं? एवढी धावपळ काय करता? साप चावला. अरे काय एकमेकांकडे बोट दाखवत आहेत? तुला कोणी सांगितलं? धुमण्यानी. तुला? आर्याने. मीच सांगितलं होतं आर्या ताईला सांगायला. दुमण्या, तू असा सुधारणार नाहीयेस. थांब, तुला आता चांगला हँगरनेस बडवते. थांब नानी, ही तर माझी ट्रिक होती त्यांना एकत्र आणायची. सॉरी. आय एम सॉरी. तुझ्या फिलिंग्स समजून घ्यायला हव्या होत्या मी. पण सेठ, खरं सांगू, मला खरंच आपली पहिली भेट आठवत नाहीये. नवरात्रीत भेटलो आपण, म्हणून नवरात्र आपल्यासाठी स्पेशल आहे. ज्या दिवशी घट बसतात ना, त्याच दिवशी पहिल्यांदा आपली भेट झाली. दांड्या खेळायला गेलो होतो आपण, दोघेच बाहेर होतो. सिद्धू दादाकडून सगळ्यांना आईस्क्रीम. थँक्यू दादा. थँक्यू सिद्धू दादा. काय रे सिद्धू, आदितीची या घरातली पहिली नवरात्र म्हणून का? नाही, आज सकाळी सिद्धू दादा आणि वहिनीचं भांडण झालं होतं. ते माझ्यामुळे मिटलं, म्हणून तो मला आईस्क्रीम देणार होता. नंतर सगळ्यांनाच आईस्क्रीमची पार्टी देऊया असं त्यांनी ठरवलं. म्हणजे ही पार्टी तुम्हाला माझ्यामुळे मिळालीये. सिद्धू, हे सांभाळून रे बाबा. लग्न आधीच तुमची भांडणं व्हायला लागलीत. हे बरे, लग्न अगोदरच भांडण्याची सवय, म्हणजे पुढे भांडण झालंच तरी एकमेकांना समजून घ्याल काय. नाहीतर आमच्या वेळी लग्न ठरलं तेव्हा आईस्क्रीमचा गोळा वाटला आणि नंतर तोप गोळा निघाला. काय बयो बाई. आईस्क्रीम छान आहे, आईस्क्रीम छान आहे. दादा, छान आहे रे आईस्क्रीम. परत कधी आणणार? परत भांडण झालं की. रत्ना,
देणार ना दादा? देईन, रोज देईन. पक्का ना? देईन. नमस्कार नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण मनोरंजनाचा कार्यक्रम करणार आहोत. गेल्या वर्षी रत्नाक्का यांचे सुश्राव्य गायन झाले होते. ज्यांनी लवकर झोप येते तिला सुश्राव्य गायन म्हणतात का बोलू का की? दुमण्या, तुला कोण रे असं बोलायला शिकवतं? दुमण्या, मोठ्या आहेत ना त्या तुझ्यापेक्षा, अशी थट्टा करतोस त्यांची? तुला ना 2 फटकेच द्यायला पाहिजे. अगं नानी, मारतेस काय? त्याला झोप आली त्याने ते सांगितलं. आता मला कळलं याला हे असं बोलायला कोण शिकवतं ते. ही ताईच असणार. काय बोका? मी काही नाही शिकवत. घाल त्याला पाठीशी. गप्प बसा सगळ्याजणी. इथे आपण मनोरंजनाचा कार्यक्रम बघायला जमलोय, तुमची भांडणं नाही. नको, भांडणाचा कार्यक्रम नको. आणि ही भांडायला लागली तर विषय सरळ घटस्फोटावर जायचा. हा हा, आता आठवलं ते घटस्फोटाचं. घटस्फोटाचं काय? ते घट बसलेत ना, ते तिला आठवलं. हो ना नानी? हो हो हो. तर विषय घटस्फोटाचा नाहीये, विषय आहे घटस्थापनेचा, सोबतच नव्या कोऱ्या प्रेमाचा. ते प्रेम कसं फुललं, कसं जुळलं, यावर आहे आजचा कार्यक्रम. फिल्म आणि सिरियल मध्ये आपण बघतो ना हिरो हिरोईन कसे प्रेमात पडतात, तशीच खरीखोरी लव्ह स्टोरी जर ऐकायला मिळाली तर कोणाला नाही आवडणार. तर आज आपण ज्यांची लव्ह स्टोरी ऐकायला इथे जमलो आहोत ते हिरो हिरोईन आहेत आपला सिद्धू आणि आपली अदिती. हे कधी ठरलं? अरे सकाळी तू आदितीला तुझ्या पहिल्या भेटीची आठवण सांगत होतास ना, ते ऐकलं आम्ही. तुमची सगळी लव्ह स्टोरी सांगून टाक ना. हो सिद्धू भाऊजी, सांगून टाका ना. आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहोत. तुमच्या दोघांची जोडीच इतकी छान आहे, मग लव्ह स्टोरी किती भारी असेल. सिद्धू, अरे लाजतोच काय? अरे आपलंच घर आहे, या ह्याच्या समोर या. बापू काका ऐक ना, नको. हो सांग ना. सांगा प्लीज. नाही, ऐका माझं, ऐका. असं काय करताय तुम्ही सगळे? समोर तात्या आणि बयवाची बसली आहे, असं काय? आम्ही आहोत म्हणजे काय? अरे आम्ही तुमच्यापेक्षा रोमॅन्टिक आहोत. काय हेमा? काहीतरीच काय तुमचं. नाही का की नको? अरे आता तुम्ही सांगताय का आम्ही सांगू आमची गोष्ट? अहो काहीतरीच काय. नाही रे, यांचं काय ऐकू नका, तुम्ही तुमचीच गोष्ट सांगा. सांगा रे, एवढं काय त्याच्यात? कमाल सिद्धू, कमाल बर सांगतो. वा, आज मज्जा येणार आहे ना. पण मी मध्येच काही विसरली तर मला सांगा प्लीज. नाने, आज चांगलाच कार्यक्रम होणार आहे बघ. हो, अगदी गेल्या वर्षीपेक्षाही जास्त. ताई, देवियो और सज्जनो. अय्या, आता हे कोण? तिचं सोड, तू बोल. ही आहे आपल्या देशमुख कुटुंबातील पहिल्या लव्ह मॅरेजची गोष्ट. हिरो आणि हिरोईन मोकळेपणाने व्यक्त व्हावेत म्हणून मी काही प्रश्न या वहीत लिहून ठेवलेत आणि ते मी त्यांना विचारणार आहे. अच्छा, म्हणजे अभ्यासाचं सोडून बाकी सगळं या वहीमध्ये. म्हणजे अजून काय काय लिहिलंय का या वहीत? काही नाही, प्रश्नच आहेत. तर आपल्या लव्ह बर्ड्सना हा पहिला प्रश्न आहे की त्यांची पहिली भेट कधी आणि कशी झाली. ऐक ना, आज गरब्याला प्रचंड मजा येणार आहे. सेलिब्रिटीज येणार आहेत. काय सांगतेस? चल पटकन.
झालं? तुम्ही जा, मी नाहीये. अरे पण का? मला माहितीये ना मला गर्दीचा त्रास होतो, नाही होत मला सहन. यार आधी तुझं ना हे नेहमीच झालंय. म्हणजे बघ ना, आपण एवढं छान आवरून तयार होऊन यायचं आणि तुला आताच नाही यायचंय. एकदा आत येऊन तर बघ. नाही नाही नको, तुम्ही जा, मी थांबते इथेच. अगं पण हे बघ, जाऊ दे, तिला नको समजू जास्त, आम्ही जातो. पण हे बघ, तुला खरंच आत यावंसं वाटलं ना तर बिंदास ये, आम्ही आहोत. हा, जाऊ आम्ही. जा. येतो आम्ही. हॅलो मोठ्या बाई, मला नाचायला का नाही शिकवलं? नाचता येत नाही म्हणून मला बाहेर काढलं माहितीये? अगं कोणला आपल्या इथे असतो, इथे दांडे असतो मुंबईत. आता खेळायला येत नाही म्हणून मग ते काटे दुसऱ्याच्या बोटावर लागली, हात काय नियल झाले, मग मला हाकलवलं तिकडून. काय सांगू आता. अगं बाजूच्या 2-4 मुली माझ्यावर हसायला पण लागल्या. बरं तुला नंतर फोन करतो मी. एक्सक्यूज मी, तुम्ही हसताय का? नाही म्हणजे नाचता येत नाही म्हणून त्यात हसण्यासारखं काय? ऍक्च्युली खरंच त्यात काहीच हसण्यासारखं नाहीये. काय करताय तुम्ही? चक्क माझ्या तोंडावर हसताय. नाही, ते नाचता येत नाही म्हणून आईला फोन करून ब्लेम करणारा मुलगा पहिल्यांदा बघतेय मी. ब्लेम नाही हो, मी माझ्या आई बरोबर सगळं शेअर करतो. आता बघा ना, माझे सगळे मित्र आतमध्ये रमलेत, ते मी त्याचा बाहेर. तुम्ही पण अशा बाहेर. म्हणजे तुम्हाला पण नाचता येत नाही का? एक्सक्यूज मी फोक डान्स कॉम्पिटिशनची गोल्ड मेडलिस्ट आहे. मग गोल्ड मेडलिस्टला आतमध्ये घेत नाही? नाही, माझं कारण वेगळं आहे, तुम्हाला नाही पटणार. सांगा हो. तुम्हाला का सांगू मी? ठीक आहे, नका सांगू, काय हरकत आहे. ऐका ना, इथे जवळपास एखादं दुकान, स्नॅक्सचं किंवा रेस्टॉरंट आहे का? हो, तसे आपण खूप आतमध्ये आहोत. तसे वाजले किती आता, दुकान आणि रेस्टॉरंट बंद झाले असणार. हे घ्या, हे खाऊ शकता तुम्ही. नाही, ठीक आहे. नाही नाही, खा. अहो, इट्स ओके. घ्या हो. थँक्यू. असं बाहेर एकटं उभं राहिल्यावर भूक लागणारच ना. ऍक्च्युली मला आज जाऊन नाचायची खूप इच्छा आहे. गेले खूप वर्ष मी इथे येते, रेडी होऊन येते, पण गेट पाशीच थांबते. आज जायची डेअरिंगच होत नाहीये. का हो? नाही म्हणजे कोण त्रास देतं का? नाही नाही, कोणी त्रास देत नाही, मलाच त्रास होतो. ते मला गर्दीची भीती वाटते खूप. काय? हो, खूप माणसं असली की मग मला घुसमटायला होतं आणि मग काहीच एन्जॉय नाही करू शकत मी. वेगळंच आहे, काहीतरी युनिक. पण खरंय. मग लोकल ट्रेन मधनं कशा काय प्रवास करता तुम्ही? लोकल ट्रेन आतून नाही बघितलेत मी. खूप गर्दी असते ना त्यात. खरंच खूप युनिक आहे. बरं मग कधी कोणाच्या लग्नाच्या वरातीत वगैरे नाचला नाही? आता सगळीच गर्दीची ठिकाणं विचारणार आहात का तुम्ही? नाही तसं नाही, तुम्ही असं इथे दरवर्षी येता असं रेडी होऊन आणि बाहेरच थांबता. हो. एकटं बाहेर थांबून काय करता? आतून ऐकू येणाऱ्या म्युझिकवर नाचते, मनातल्या मनात. ऍक्च्युली हे चांगलं आहे, मनातल्या मनात नाचायचं. म्हणजे आपल्याला नाचता येत नाही हे सुद्धा कोणाला कळणार नाही आणि आपल्या हातातल्या काठ्या पण कोणाला लागणार नाहीत. बघा ना, तुम्हाला नाचता येतं
पण गर्दीची भीती वाटते. मला नाचता येत नाही पण गर्दी आवडते. गर्दी आवडते? हो अहो, एकटा असलो की मला भीती वाटते. पण आज जाणार आणि दांड्या शिकणार. ओ सॉरी. अहो येत नसेल तर नका करू, आधी शिका ना. थांबा मी शिकवते तुम्हाला. हे बघ, हे आणि एक्साइटमेंट मध्ये नाही करायचं, प्रेमाने करायचं. आणि हे करताना नजर समोरच्याकडे आणि चेहऱ्यावर असं स्माइल. आता तुम्ही ट्राय करा. प्रेमाने, नजर समोरच्याकडे, बरोबर, स्माइल. सावकाश. ते आदिती, अगं तुझी शिकवणी वाया गेली. सिद्धूला अजूनही व्यवस्थित दांडिया खेळता येत नाहीये बघ. अरे त्याचं जाऊ दे, आम्हाला शिकव. तात्या, अरे आयुष्यात कधी आम्ही दांडिया खेळलोच नाही. अहो काहीतरीच काय बोलताय. या वयात कोणी दांडिया खेळता का? या वयात म्हणजे आता तर कुठे जवानी सुरू झाली आहे. अरे चल उठ. अरे चला चला उठा. तात्या, बरोबर. या या या. आम्हाला शिकव चल. अरे आम्ही कधी खेळलोच नाही ना आयुष्यभरामध्ये. बर, हे बघा, आता या काठीने या काठीला मारायचं. मिलिंद, त्या सिद्धार्थच्या घरी सगळे सॅड असणार कारण आपला घटस्फोट. एनिवे, मिस्टर मेहतांच्या नवरात्री फंक्शन मध्ये खूप मोठमोठ्या बिझनेसमॅनची मुलं येणार आहेत. तू बघच, मी अदितीचं लग्न ठरवणारच. महालक्ष्मी, हे आपलं बिझनेस डील नाहीये. हे असं ठरवायला. हे बघ, अजून अदितीचं लग्न मोडलेलं नाहीये. पण मोडणार हे कन्फर्म. हे बघ, तू असे तुझे नेहमीचे तर्क लावत जाऊ नकोस. हे बघ, आदिती तिकडे गेल्यापासून तिचा साधा एक फोन सुद्धा नाहीये. दॅट्स वाय आय एम सेइंग दिस मिलिंद. तिथे सगळे डिस्टर्ब असणार आहेत. नाहीतर अदितीचा सतत फोन येत राहतो. मॉम, इथे सगळं किती छान आहे. मॉम, ही माणसं किती गोड आहेत. सतत त्या बोरिंग माणसांचं कौतुक ऐकावं लागतं. आता अदितीचा फायनल फोन येईल आणि ती म्हणेल, मॉम आमचं घर मोडलं, मी घरी येतेय. वाव. राईट. थँक यू. ड्रायव्हर राईट. येस सर. एनिवे, अदिती आणि सिद्धार्थच्या लव्ह स्टोरीचा दी एंड त्यांच्या लग्नाआधीच होणार हे 100% कन्फर्म. एवढ्या माणसांमध्ये उभी आहेस, गर्दीची भीती गेली ना? अरे या माणसांची काय भीती, केवढं प्रेम आहे यांच्यात. उलट या सगळ्यांसोबत खूप सिक्युअर फील करते मी.